दौंडमध्ये शिवजयंतीनिमित्त सामाजिक सलोख्याचा अनोखा संदेश. दौंड शहर आज एक वेगळाच आणि मनाला स्पर्श करणारा संदेश देताना दिसलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मुस्लिम समाजाच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं. फक्त अभिवादनच नाही तर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बंडूभाऊ आणि उपस्थित सर्व बांधवांचं मुस्लिम समाजाकडून मनापासून स्वागत करण्यात आलं. यावेळी एक सुंदर आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. उत्सवासाठी जमलेल्या नागरिकांना मुस्लिम समाजाच्या वतीने मोहब्बत का शरबत वाटप करत प्रेम, ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. दौंड शहराने दाखवलेला हा सलोखा खरंच समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे दौंडचे प्रतिनिधी वाजिद बागवान यांनी. युनिक 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज दौंड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आज संध्याकाळी आपण पाहू शकता माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मोहब्बत का शरबत वाटप करण्यात आलेले आहे. आणि या सर्व विषयावर बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत आता मुस्लिम बांधव आहे. आज मुस्लिम समाजाच्या वतीने मोफत का शरबत वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? आज छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दौंडमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये अतिशय आनंदाने उत्साहाने साजरी करत आहोत. या जयंतीमध्ये सर्व समाजाच्या सर्व 12 बलुतेदार 18 पगड आणि 12 बलुतेदार जातींनी समावेश घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज या महाराष्ट्राला खरंच गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे निजामशाहीतील प्रमुख सरदार मलिक बिन अंबर यांचे विश्वासू सहकारी मालोजी राजे भोसले आणि खंडोजीचे राजे जाधव हे 2 मराठे मुख्य सरदार होते. परंतु 2 मराठा शक्ती विभागलेल्या असल्यामुळे मलिक बिन अंबर यांनी हा विचार केला की 2 ह्या शक्ती एकत्र आल्या तर एक मोठं राज्य निर्माण होईल. हे मलिक बिन अंबर यांची दूरंदेशीपणे हे करून त्यांनी शहाजी राजे यांचा किंवा खंडोजी राजे जाधव यांच्या मुलीशी जुळून आणला आणि त्यातून जिजामातेबरोबर जुळून आणला आणि त्यातून त्या 2 दिग्गज घराण्याच्या एकत्रीकरणातून जे नातं बनलं आणि त्यातून जे शिवाजी महाराज एक जाणता राजा जन्माला आला. तो सर्व जाती धर्म समावेशक सर्व उद्धारक राजा म्हणून प्रसिद्ध झाले. शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती धर्मात भेदभाव केला नाही. शत्रूला शत्रूच मानले. मग तो कुठल्याही जातीचा असो जाती भेद न करता रयतेचे राज्य निर्माण केले. शेतकऱ्यांना सुविधा दिल्या. 18 पगड दलित व मुस्लिम मराठा धनगर माळी सर्व जमातीच्या लोकांना आपल्या राज्यामध्ये सामील करून स्वराज्याची स्थापना केली. आणि ती स्वराज्याची स्थापना करत महाराष्ट्राला भारताला जर प्रगतीकडे न्यायची असेल एकात्मतेकडे न्यायचे असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचारांची या महाराष्ट्राला गरज आहे. त्यांच्या खऱ्या इतिहासाची सर्वांना खऱ्या इतिहासाची माहिती देण्याची गरज आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र खरंच प्रगतीपथावर जाईल आणि ही जयंती खऱ्या अर्थाने सफल होईल असं मी मानतो. दौंड शहरामध्ये आज सर्व समाज एकत्रित होऊन ही जयंती साजरी केली जाते. येणाऱ्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार? येणाऱ्या युवा पिढीने शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सर्व समाजांना एकत्रित करून आपल्या महाराष्ट्रात करता करता पूर्ण देशाचा उद्धार करून देशाला प्रगती पथावर आणि समानता एकात्मतेच्या दृष्टीने आणि बंधुत्वाच्या दृष्टीने देशाला मजबूत करण्यासाठी यातून प्रोत्साहन घ्यावं. दौंड शहरामध्ये आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व महत्वाचा कार्यक्रम करण्यात आलेला. त्याचबरोबर सर्व समाजाने एकत्र छत्रपती शिवरायांनी दिलेली शिकवण त्याचा अभ्यास करावा असं जे आज मुस्लिम समाजातर्फे देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन निहाल चावरे सोबत मी वाजिद बागवान, युनिक 24 न्यूज दौंड. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व दौंड शहरातील शिवभक्तांना थंडावा देण्यासाठी हा उपक्रम राबवला. एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. काय सांगाल आपली भूमिका काय आहे? कशा पद्धतीने हा संदेश देण्यात येतो? अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर
दौंड शहरात किंबहुना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जल्लोषात जर शिवजयंती कुठे साजरी होत असेल तर ती आमच्या दौंड शहरामध्ये साजरी होत आहे. शिवजयंती उत्सव समिती तसेच शिव स्मारक समिती मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी सहभागी होतात. शहरवासीय सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सहभागी होत असतात. आणि एक गोष्ट अतिशय चांगली या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे मुस्लिम समाजाच्या वतीने आज या ठिकाणी शरबत वाटप, पाणी वाटप केले जाते. एकंदरीत दौंड शहरामध्ये हा जो उपक्रम मुस्लिम समाजाने राबवलेला आहे, आंबेडकर जयंतीला राबवला, आज शिवजयंतीला राबवत आहेत. तर दौंड शहर हे सेक्युलर शहर आहे. याच्यावरच असं दिसून येतं की शहरामध्ये सर्व आम्ही जाती धर्माचे लोक एकत्रित या ठिकाणी नांदत असतो.